राज्यामध्ये अवकाळी पावसासह भयंकर चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळते। येत्या 24 तासांमध्ये या काही जिल्ह्यांमध्ये मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येतं। आज रात्रीत आणि उद्या दुपारी या अवकाळी पावसासह चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये पाऊस जोरदार हजेरी लावतोय। हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केला आहे। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ आता वेगाने पुढे सरकू लागलंय। नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज रात्री चक्रीवादळाचा मुसळधार पावसाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये या महाभयंकर अवकाळी पाऊस आहे। वादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज रात्री या अवकाळी पावसासह चक्रीवादळ मुसळधार पावसाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये काय करते थंडीसह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याचं सध्या तुम्हाला पाहायला मिळते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील या काही भागांमध्ये थंडी कायम राहून पावसाची ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे। आज रात्रीत आणि येत्या 12 तासात हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील या भागामध्ये प्रचंड ताकदीनं तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसापासून प्रचंड ताकदीनं मोठा पाऊस पडतोय, त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आता या ठिकाणी आलंय। काल मुंबईसह इतर राज्यांमध्येही अवकाळी पावसानं प्रचंड थैमान घातलंय। हा प्रकार माजवला त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस देखील घडलाय। तुम्ही त्या टीव्हीला बातम्या सुद्धा पाहिल्या असतील। तोच कहर आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये 12 तासाच्या आतमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील भागांमध्ये मुसळधार पावसाचा थंडीसाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। ताशी 50 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकत आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार सध्या तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात आणि केरळमध्येही पावसाचा अंदाज आहे। पण महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असून हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे असं दिसतंय। त्यासोबतच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी अलर्ट जाहीर केल्याचं पाहायला मिळते। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे।